लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी लातूर लामजणा महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनीही रास्ता रोको केला। याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आता लामजणा लातूर रोड अडवलेला आहे। आपण पाहू शकता की आता शेतकरी जे आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ते शेतकरी करत आहेत। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे त्या संदर्भातलं हे आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत काही शेतकरी नेते आहेत, काय सांगाल, काय कशासाठी आंदोलन? महामार्ग अडवून आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे। प्रामाणिकपणानं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यावर जो सरकारनं अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना 2 लाख रुपये मिळावे याच्यासाठी आज रास्ता रोको करून सरकारचा निषेध करतोय आणि येणाऱ्या काळात 2 लाख मिळेपर्यंत हे आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात उभा राहिलेली लढाई बिलकुल थांबणार नाही। सरकारला गुडघ्यावर यावंच लागेल आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाख दिलं पाहिजे आणि मराठवाडा पूर्णपणे कोरडा दुष्काळ जाहीर करून या शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे। याच्यासाठी हा मोठा आंदोलनाचा पवित्रा आहे। येणाऱ्या 27 तारखेला मुंबई जाम करू आणि रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जो महाएल्गार पुकारलेला आहे या महाएल्गारच्या रूपाने शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय रस्त्यावरचा संघर्ष थांबणार नाही।